नमस्कार मित्रांनो, मी वैद्य मंदार, वैद्यशास्त्रशोधन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आज आपण एका अशा आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती घेणार आहोत जी दिसायला खूप सुंदर आहे, जिची फुलं खूपच सुंदर आहेत. निळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची अशी तिची फुलं असतात. तिचं नाव आहे गोकर्ण, म्हणजेच अपराजिता. आयुर्वेदामध्ये फार वर्षापासून तिचा वापर होत आला आहे. खूप वर्षापासून तिचा औषधी गुणधर्माचा आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपयोग केला जातो. आज आपण तिची सविस्तर माहिती घेऊया. या तुम्हाला वनस्पती दाखवतो. तर ही गोकर्णाची वनस्पती आहे. तिची पानं बघा, अंडगोलाकार निमुळती अशी पानं असतात तिची, आणि ही तिची फुलं. अपराजिता हिचं शास्त्रीय नाव आहे क्लिटोरिया टर्निटी. तर हिचा आढळ भारतामध्ये आणि आग्नेय आशिया खंडात आढळते वनस्पती ही. ह्या वनस्पतीचा उपयोग करताना ह्या वनस्पतीची पूर्ण आपण गुणधर्मानुसार माहिती घेऊ. हिचं लॅटिन नेम क्लिटोरिया टिंक्टेरी. हिची फॅमिली आहे फेबेसी म्हणजेच लेग्युमिनेसी. हिचं आयुर्वेदिक रसपंचकाचा विचार करता हिचा रस आहे तिक्त कषाय, म्हणजे कडू आणि तुरट अशा स्वरूपाचा रस आहे. हिचं वीर्य शीत आहे. हिचा विपाक कटू आहे आणि हिचे गुणधर्मामध्ये हिचा प्रभाव हा मेदोवर आहे, कृमिघ्न आहे, मनोबल सामर्थ्य वाढवणारा आहे आणि पाचव्याग्नी सुधारणारा आहे, असा याचा प्रभाव आहे या वनस्पतीचा. आता याचं सविस्तर माहिती घेऊया याची. तर ताणतणावामध्ये, स्मृतिनाशनामध्ये, अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये ह्या वनस्पतीचा सध्या वापर जास्त होतो आहे. ह्याचा वेगवेगळ्या कल्पांमध्ये वापर केला जातो. याची कल्प कशी, तर याचा काढा केला जातो. याची मुळांचं चूर्ण वापरलं जातं. त्याच्यानंतर ह्या वनस्पतीचे फुलं आहेत, ह्या फुलांचा विशिष्ट प्रकारे चहा केला जातो. त्या वेगवेगळ्या प्रकारे परत ह्या फुलांचा अर्क काढून केस गळतीमध्ये पण त्याचा वापर केला जातो, ते पण सांगतो सविस्तर मी. तर आता एक एक प्रकारानुसार त्याचा वापर कसा करतात बघूया. ह्याचा काढा कसा करतात, तर बाबा ह्याची 4-5 निळी फुलं घेतात, ती उकळत्या पाण्यामध्ये टाकतात 5 मिनटासाठी. त्याच्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळलं असतं, त्याचा पर्पल कलर तयार होतो. आणि असा काढा रेग्युलर घेतल्यामुळे स्मृतिवर्धन होतं, तणावाचं नाश होतो आणि मनोधैर्य सामर्थ्य वाढवण्यासाठी फार उपयोग चांगला होतो याचा. हे झाड अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. शरीरातले सगळे विषारी घटक शरीरातून बाहेर काढून टाकतं. पचनासाठी विचार करता गेला की ज्याला जंत झालेत, पचन व्यवस्थित होत नाही आहे, मलावरोध झाला, अशा वेळेला ह्याच्या पानांचं झाडांचं मूळ असतं, त्या मुळाचं चूर्ण केलं जातं आणि ते चूर्णाचा काढा बनवला जातो किंवा गरम पाण्यात मिक्स करून ते पिलं जातं. हे सगळे उपाय करताना वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेले कधी पण चांगले. प्रमाण आणि त्याची कृती ही समजून घेण्यासाठी. त्याच्यानंतर ह्या फुलांचा अर्क काढला जातो. तो गोकर्णाच्या फुलांचा अर्क आणि थोडं खोबरेल तेल एकत्र करून ते केसांना लावलं असतं. केस गळती पूर्णपणे थांबते. त्याचसोबत सर्दी, ताप, खोकला असे काय व्हायरल आजार झाले असते तर बाबा थोडी तुळशीची पानं, सुंठ आणि हळद आणि ह्या फुलांचा अर्क किंवा ही फुलं असं एकत्र करून त्याचा काढा बनवला जातो आणि तो काढा थोडा मध टाकून पिला असता ताप निघून जातो, सर्दी खोकल्यात आराम मिळतो. अशा प्रकारे याचा ज्वरनाशक म्हणून पण उपयोग होतो, कृमिघ्न म्हणून पण उपयोग होतो. तर अशी गोकर्ण नावाची वनस्पती आहे, सध्या फार फेमस आहे. ह्याचे तुम्हाला ब्ल्यू टी, ग्रीन टी अशा प्रकारे याचे बरेच कल्प तुम्हाला बरेच प्रोडक्ट बाजारात बघायला मिळतात. तर ही वनस्पती आयुर्वेदामध्ये बराच काळ वापरण्यात येते. ही नुसती सुंदर नाही आहे, तर एक अतिशय उत्कृष्ट असं औषध पण आहे. तर ज्यांच्या घरी ही गोकर्णाची वनस्पती असेल किंवा ज्यांना घरी आपल्याला लावायची असेल तर लावायची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही ही कुंडीत लावू शकता, तुम्ही ही वनस्पती ह्याच्या वेल डायरेक्ट लावू शकता किंवा ह्याला शेंगा येतात, ह्या शेंगांच्या बिया पण तुम्ही लावू शकता. फक्त याला भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे आणि चांगलं पाणी पाहिजे. तेवढ्या ह्याच्यात पण वनस्पती ही खूप सुंदर वाढते आणि घरोघरी लावण्यासारखी वनस्पती आहे आणि याचा वापर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात रेग्युलर करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आयुर्वेदिक वनस्पती कुठल्याही वापरताना आपल्या वैद्याची सल्ला करावा, कारण का त्याचं प्रमाण आणि ती कृती समजून घेता येते. आणि अशा प्रकारे आपण आज गोकर्णाची पूर्ण माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती किंवा निसर्गात सापडणाऱ्या वनस्पतींची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.